बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी, त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी, सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते, गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते। प्रतिदिन श्रीमद भागवत कथा सत्संग आणि कालच्या सत्संगामध्ये आपण सगळ्यांनी श्रवण केलं होतं की राजा परीक्षित त्यांनी एक अत्यंत भयानक विचित्र असे दृश्य पाहिलं, ज्या ठिकाणी एक गोमाता जी की अत्यंत जीर्ण आहे, कृश आहे, आणि एक बैल जो की एकाच पायावर उभा आहे. तर ते साक्षात धरती आणि जी पृथ्वी आहे ती धरती त्या ठिकाणी गायीचं रूप घेऊन गेली आणि वृषभ जो आहे तो साक्षात धर्म आहे. तर या दोघांनी या ठिकाणी आपलं छद्मवेश धारण करून त्या ठिकाणी राजासमोर जाऊन तिथे त्यांनी संवाद केला. राजानं सगळा संवाद ऐकत होते. त्या संवादामध्ये आपण काल ऐकलं की जेव्हा बैल आणि गाय दोघांची भेट झाली तेव्हा तो वृषभ धरतीला म्हणजेच त्या गोमातेला त्या ठिकाणी प्रश्न विचारतोय की तू एवढी दुःखी का आहे आणि त्या दुःखाचे काय कारण आहे मला सांग. जेव्हा पृथ्वी माता सांगत नाही तेव्हा त्या ठिकाणी तो जे धर्म आहे त्यांनी स्वतः आपल्या अनुमानाने असे 14 कारण सांगितले की या 14 कारणामुळे तू दुःखी आहे का, असं असेल तर मला सांग. अशा प्रकारे त्या ठिकाणी धर्म विचारत होते. आणि आता अत्यंत क्रंदन करणारी ती पृथ्वी माता धरती माता आता बोलत आहे. त्या ठिकाणी धरती माता सांगते, धरण्युवाच भवान् हि वेद तत्सर्वं यन्मां धर्मानुपृच्छसि चतुर्भिर्वर्तसे येन पादैर्लोकसुखावहैः. तेव्हा त्या ठिकाणी धरती माता सांगते की हे वेद भवान, हे भवान,
की वेद तुम्ही तर जाणतात, हे भगवान तुम्ही तर जाणतात, तत्सर्वम किम तत्सर्वम जानती तत्सर्वम वेद किम धर्मान पृच्छसी, तुम्ही जे काही विचारलं आणि जे काही सांगितलं ते कारण तुम्ही स्वतः जाणतात. काय चतुर्भिर्वर्तसे, आणि तुम्ही काय आहात, साक्षात धर्म आहात आणि आपल्या 4 पायांनी त्रैलोक्यामध्ये सुखाने त्या ठिकाणी भ्रमण करत असतात. परंतु अशी जी अत्यंत वाईट, अत्यंत विचित्र अशी ही स्थिती आज झालेली आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी धरती माता ज्या गायीच्या रूपामध्ये आलेली आहे ती बोलते. पुढे म्हणतात की बरोबर सांगतायत तुम्ही, बघा तुम्ही जेवढे कारण सांगितले ना ते सगळेच्या सगळे कारण अगदी बरोबर आहेत, त्यामध्ये सगळं काही आहे आणि तुम्हाला तर माहित आहे. परंतु यामध्येही बघा धर्माने त्या ठिकाणी फक्त 14 कारण सांगितली होती आणि आता धरती माता एकूण 39 कारण सांगते दुःखी असण्याचं. धरती माता सांगते की जे धर्म आहे जो की 4 पायांनी उभा आहे, त्या 4 पायांनी सत्ययुगामध्ये उभा होता, त्या ठिकाणी त्रेतया युग आलं आणि 3 पाय राहिले, 1 पाय तुटून गेला. त्यानंतर द्वापर युग आलं, 2रा पाय तुटून गेला आणि कलियुग आलं, 3रा पाय तुटून गेला. आता राहिले किती पाय, 1च पाय राहिला. आणि एका पायावर तुम्ही या ठिकाणी जे दिसतात त्याचं कारण म्हणजे धर्माचे जे प्रतीक असतात, प्रतीक म्हणजे चिन्ह, धर्माचे जे काही चिन्ह असतात ते तुमच्यामध्ये राहिले नाही. मग धर्माचे काय चिन्ह आहेत त्या सगळ्या चिन्हांचं इथे वर्णन केलंय की असं असं दिसलं तर समजायचं तो धर्म आहे आणि ते नाही दिसलं तर अर्थात अधर्म आहे. मग धर्माचे जे 39 चिन्ह आहेत ते भगवती पृथ्वीने या ठिकाणी सांगितले. म्हणते सत्यम शौचम दया क्षांती त्याग संतोष आचमम् शमो दमस्तपस्साम्यम तितिक्षो परतिश्रुतम. त्या ठिकाणी धरती माता सांगते की हे वृषभदेव तुमच्यामध्ये जे चिन्ह होते पहिल्यांदा ते आता राहिले नाही. तर काय राहिलं नाही आणि काय होतं तर त्याचं वर्णन केलंय. म्हणतात की तुम्ही सत्यम, तुमच्यामध्ये निरंतर सत्य वास करत होतं, सत्य राहत होतं. सत्य म्हणजे काय, या ठिकाणी सध्या तरी आपण सत्य म्हणजे खरं बोलायचं, नेहमी खरं बोलायचं याला ग्रहण करायचं. सत्य भाषण, प्रत्येक वेळी सत्य भाषण, खरं बोलायचं परंतु मधुर बोलायचं. असं नाही की खरं आहे म्हणून कडूच बोललं पाहिजे, ते अजिबात नाही. ज्याला कळत नाही त्याच्या करता आपल्याला कडू बोलावं लागेल. अनेक प्रकारे समजावून सांगण्याची पद्धती असते, परंतु प्राथमिकता तर त्यामध्येच आहे. तुम्ही सत्य बोला परंतु अत्यंत मधुर बोला, गोड बोला. मग गोड बोलायचं म्हणून तिथे खोटं बोलायचं नाही बरं का. मग गोड बोलायचं याचा अर्थ खोटं बोलून त्या ठिकाणी लेपण द्यायचं असं नाही. निरंतर खरं बोलायचं, सत्य, साधू भाषण. कारण सत्य आपण जेवढं जास्तीत जास्त बोलू तेवढा जास्तीत जास्त आपल्यावर आपला स्वतःचा अंकुश असतो आणि आपल्याला ती सवय नसते की खोटं बोलायचं. कारण ही सवय पण फार भयंकर आहे. एकदा जर एका माणसाने खोटं बोललं तर त्याला दुसऱ्यांदा बोलायला फार जास्त भीती वाटत नाही. पहिल्यांदा खोटं बोलताना जास्त घाबरून जातो की अरे मी खोटं बोलते बरं का, परंतु दुसऱ्यांदा बोलायच्या वेळेस काय नाही, मी याच्या आधी खोटं बोललेलो आहे त्याच्यामुळे आता परत बोलू शकतो. परत तिसऱ्यांदा हा विचार, काही नाही मला आता 2दा बोललेले, तिसऱ्यांदा बोलू शकतो. आणि एक दिवस म्हणणार अरे मला तर खोटं बोलायची सवयच आहे त्याच्यामुळे बोललं तर काय फरक पडतोय, ती सवय पडून जाते. आणि ही सवय अत्यंत बाधक आहे. जर व्यक्तीची वाचा अत्यंत खोटं बोलणारी, असत्य भाषण करणारी आहे तर त्या व्यक्तीचं अंतःकरण कदापि सत्यावर आरूढ होऊ शकत नाही. आणि परमात्मा हा सत्य स्वरूप आहे, सत्य शाश्वत सनातन आहे परमात्मा. जर तुमची वाणी सत्य बोलत नाही, जर तुमचं मन सत्य राहत नाही तर तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला सत्य स्वरूप परमात्मा त्याला तुम्ही ओळखू शकत नाही. म्हणून सत्य भाषण करणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे. खरं बोलायचं, कधीही खोटं बोलायचं, काहीही प्रसंग येऊ द्या. आणि मग तुम्ही म्हणणार जर अत्यंत विचित्र प्रसंग आला तिथे थोडंसं खोटं बोललं तर काय होतं. जसं महाराज युधिष्ठिरांचं व्रत होतं, निरंतर सत्य भाषण करायचं, खरंच बोलायचं, कधीही खोटं बोलायचं नाही, काही परिस्थिती येऊ द्या. युद्धभूमीमध्ये तुम्ही म्हणणार तिथे ते एक खोटं बोलले होते. काय खोटं बोलले होते, राजा युधिष्ठिर युद्धामध्ये एक खोटं बोलले. मग काय खोटं बोलले ते, ना खरं होतं ना खोटं होतं. कसं
त्या ठिकाणी द्रोणाचार्यांना मारण्याकरता आता शस्त्रास्त्र कमी पडतात, मग करायचं काय? द्रोणाचार्यांचं व्रत होतं की माझ्या पुत्राला मारला, माझा पुत्र अश्वत्थामा जो आहे तो मारला गेला अशी सूचना मला जेव्हा मिळेल तेव्हा मी माझं शस्त्र त्याग करून देईल. अशा प्रकारे ही जी प्रतिज्ञा होती पांडवांना माहीत झाली. मग कुणीतरी त्या ठिकाणी गर्जना केली. त्याच्या आधी भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारून टाकला आणि गर्जना केली की मी अश्वत्थाम्याला मारलं. अशी मोठमोठ्याने गदा फिरवत फिरवत गर्जना करू लागला. मग अशी गर्जना ती त्या ठिकाणी द्रोणाचार्यांनी ऐकली. सगळीकडे अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला असं त्या ठिकाणी जाहीर झालं. द्रोणाचार्यांना भीमाची गोष्ट काही खरी वाटली नाही. ते लगेच रथ हाकत त्या ठिकाणी राजा युधिष्ठिरापुढे नेऊन त्यांनी रथ नेला आणि म्हटले, राजा आता तूच सांग, युधिष्ठिरा तू सत्यवादी आहे आणि तू कधीही काही झालं तरी खोटं बोलत नाही हे मला माहित आहे, म्हणून तू एक काम कर की खरं सांग नेमकं आहे काय. तर यांना प्रश्न पडला करायचं काय. मग ते असं बोलतात काय, नरो वा कुंजरो अश्वत्थामा हत. आता त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणखी हुशार होते. ते म्हटले अश्वत्थामा हत एवढंच ऐकू गेलं पाहिजे. अश्वत्थामा हत नरो वा कुंजरो हे ऐकू नाही गेलं पाहिजे. मग त्याच्याकरता भगवंतांनी मध्ये शंख वाजवला आणि मग फक्त ऐकायला काय गेलं, नरो वा त्या ठिकाणी अश्वत्थामा हत. मग अश्वत्थामा मेला एवढं ऐकायला गेलं आणि नरो वा कुंजरो शंखाने दाबून टाकलं. मग आता यांना कळलं रे आपला अश्वत्थामा गेला, अश्वत्थामा मेला असा विचार करून अत्यंत दुःखाने आक्रांत झालेले द्रोणाचार्य त्या ठिकाणी त्यांनी शस्त्र सोडून दिलं. बघा दुःख जेव्हा माणसाच्या अंगावर पडतं ना बुद्धी नष्ट होऊन जाते. कारण की द्रोणाचार्यांना हे माहित होतं माझा अश्वत्थामा मुलगा काय आहे, चिरंजीवी आहे, तो कधी मरू शकत. ते 7 चिरंजीवी आहेत ना पृथ्वीवर, जसे हनुमानजी महाराज आहेत. अश्वत्थामा ही एक चिरंजीवी आहे. मग चिरंजीव असल्याचं जे वरदान त्याला मिळालेलं आहे त्याला कधीच कोणी मारू शकत नाही ना तो मरू शकतो. मग अशा प्रकारे अश्वत्थामा कधीच मरू शकत नाही ही गोष्ट ते विसरून गेले. मग इथे जे महाराज युधिष्ठिर खरं बोलले का खोटं होतं ते? ती गोष्ट जर खरी आहे तर त्या ठिकाणी मग त्यांना असत्य भाषण म्हणावं लागेल आणि जर ते खोटं म्हणावं तर जी गोष्ट त्या ठिकाणी होऊ शकत नाही ती गोष्ट बोलून दाखवली. त्याच्यामध्ये कितीही समोरचा खोटं बोलत असला की मी अश्वत्थामाला मारलं, अरे तुमची बुद्धी कुठे गेलीये? अश्वत्थामा मरूच शकत नाही हे तुम्ही विसरलात. मग तुमची जी बुद्धी आहे तीच तुम्हाला वस्तुतः धोका देते नाही का. याच्यामध्ये समोरच्याचा काही दोष नाहीये. मग हे अत्यंत सत्य भाषण. तरी बघा हे उदाहरण याच्याकरता दिलं की फक्त एकदा थोडस अर्ध का होईना पण हे युधिष्ठिर महाराज खोटं बोलल्यासारखं केलं. त्यांनी खोटं बोलल्यासारखं. तर त्यांना काही काळ ते खोटं बोलण्याकरता काही काळ नरकामध्ये जावं लागलं होतं. बाकी आयुष्यामध्ये असं एकही पाप त्यांनी केलं नव्हतं. बस तेवढ्या करता एक नरकाची फक्त यात्रा म्हणून करून आले. ते नरकाची यात्रा काय असते ते पाहण्याकरता फक्त एक चक्कर मारायला गेले. म्हणजे एवढ्यासाठी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं. एका क्षणापुरतं होईना जावं लागलं. त्यांना नरक यातना मिळाल्या नाही परंतु पाहिलं की नरक यातना कशा असतात. त्या यातना पाहून सुद्धा त्यांना त्रासच होईल ना, तर बरं वाटेल. मग तो त्रास झाला हे कशामुळे, त्यांनी थोडस नकळत खोटं बोलल्यासारखं केलं होतं. बघा एवढं पाप त्या ठिकाणी आपण करतोय खोटं बोलून. नको तिथे खोटं बोलतो असं तुम्ही म्हणायचंच नाही की नाही मी खोटं बोलत नाही, कधीच बोलत नाही खोटं, मी खरंच बोलतो नेहमी. तर स्वतःला विचारायचं दुसऱ्याला तुम्ही किती धोका देऊ शकता. स्वतःला धोका देऊ शकता. माणूस स्वतःला किती लुटू शकतो बरं नाही. स्वतःला तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही स्वतःला लुबाडू शकत नाही. काही झालं तरी स्वतःचे गुण आणि स्वतःचे दोष ते आपल्याला माहित असतात. मी किती पुण्य केले आणि किती पाप केले. समोरच्याने किती पण आपल्याला वा महाराज वा तुमच्यासारखी तुम्ही जो किती छान हो असं, पण आपल्याला माहिती ना आपण कसे आहेत ही गोष्ट स्वतःला निरंतर माहित असते. तर आपण जर स्वतःला विचारलं की मी किती खरं बोलतोय, किती सत्यवादी आहे. आणि आज कलियुगामध्ये ते राहिलं नाही. पूर्वी लोक खरं बोलायचे, काही झालं तरी सत्य भाषण करायचे, परंतु आता राहिलं नाही. तेव्हा देवी भगवती पृथ्वी म्हणजे माता जी गोमाता तिथे आहे ती म्हणते की पहिल्यांदा धर्म जो आहे तो सत्याने आभूषित होता, परंतु आता त्या धर्माचं एक आभूषण गळून पडलं.
त्याचं जे चिन्ह आहे ते गळून पडलं, ते म्हणजे सत्य भाषण. त्यानंतर म्हणते शौच. शौच म्हणजे शुद्धी, शुद्धता राहणं, निरंतर शुद्ध म्हणजे स्वच्छता पालन करणं. शुद्धी आपण अंतःकरणाची इथे घेऊ की मन चांगलं असेल तर बाकी काही खराब असलं तरी चालतं, परंतु त्या माणसाचं मन कसं चांगलं होईल, बाकीच्या शुद्धी पालन करणं गरजेचं आहे. इथे कुणी संत महापुरुष जे की स्थितीवर आरूढ आहेत, जे की निरंतर 24 तास भजनच करतात, भजन करण्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काही करायचं असतं हे लक्षातच राहत नाही. त्यांना जेवण करायचं माहित नाही, त्यांना अंघोळ वगैरे करायची कुठून कळणार बरं. त्यांना श्वास घेतात, या श्वासाबरोबर केवळ भजनच त्यांचं चालू आहे, निरंतर भजन चालू आहे. अशा साधू महापुरुषांचं इथे उदाहरण घ्यायचं नाही. मग अशौच हे आपण पालन करतो, इथे निरंतर शौच जे की शुद्धी आवश्यक आहे, त्याच्याकरता निरंतर स्नान करावं लागेल. तुम्ही जर बाहेरूनच अस्वच्छ आहात तर तुमचं अंतःकरण आतून कधी प्रसन्न व्हायचं. त्याच्यामुळे बाह्यांगाने स्वच्छ होणं ही पहिली गोष्ट आहे. तुम्ही प्रातःकाळी उठल्याबरोबर स्नान करणं सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे. सगळ्यात पहिले उठल्याबरोबर काय करायला पाहिजे, म्हणतात ना उषा पान ज्याला, पहाटे उठल्याबरोबर पहिलं पाणी प्या. पाणी प्यायल्यानंतर थोडंसं व्यायाम करा. बाहेरून जाऊन आले की तुम्ही पहिली आंघोळ करा, दुसरं काही करू नका. नाहीतर आपल्याकडे चालते ती पद्धत, आता तुमच्याकडे चालते की माहित नाही. तुम्ही घरामध्ये काय करता, आंघोळ करता, त्या आंघोळीच्या आधी स्वयंपाक घरात घुसता, नाही ना. बघा, नाही घुसत आहे तर खूप चांगलं आहे, आणि जर करतायत तसं तर आजपासून थोडा नियम बदला. कारण की स्नाना व्यतिरिक्त एक स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा बरं का, दिवसभर आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे जीवजंतू किडे मकोडे येऊन बसतात. आपण हात धुतल्याशिवाय जेवत नाही का, कारण ते वैज्ञानिक कारण आहे आपल्याला. तसंच स्नान केल्याशिवाय जेवण नाही बनवायचं, कारण त्यालाही एक मोठं वैज्ञानिक कारण आहे. दिवसभर आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे जीवजंतू असतात, वस्त्रावर असतात, ते काही बदलायचं नाही, स्नान करायचं नाही, सरळ जेवण बनवायचं. आणि लोक असेही करतात, जेवण बनवतातही आणि खाऊनही घेतात, आणि त्याच्यानंतर कुठे आता स्नान करायचं का, कंटाळा आले, जाऊ द्या उद्या करू, असं नको. म्हणजे खाऊन पिऊन झाल्यानंतर मग तुम्ही आंघोळ करता. मग जो व्यक्ती आधीच जेवण करतो तो त्यानंतर आंघोळ करतो, याचा अर्थ तो देवपूजा करत नाही, भगवंताकडे जात नाही. मग सगळ्यात पहिले आपलं कर्तव्य काय आहे, आणि कोणतंही कर्तव्य काही करण्यापूर्वी स्नान पहिलं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही देवपूजा करा, भगवत अर्चना जे काही तुमच्याकडे आहे ते करा, आणि त्यानंतर तुम्ही कुठेतरी जेवण वगैरे बनवायला लागा. तर आणि हे बघा, तुम्ही म्हणणार जेवणच बनवायचं, त्यात एवढी शुद्धता पाळायची काय गरज आहे. तर भगवान परमात्म्याला आपण नैवेद्य लावतो की नाही, भगवंताला नैवेद्य लावतो. मग नैवेद्य लावणार, जर नैवेद्य आपण बनवते, स्वतः जर आपण पवित्र नाहीये, स्वतः जर शुद्धता पालन करत नाही, तर तो नैवेद्य भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्याकरता शुद्धता अत्यंत महत्वाची आहे, आणि ते जेवण आपणही खातो. मग अंघोळ केल्यानंतर मन प्रसन्न होतं, ज्याच्यामध्ये अनेक प्रसन्न विचार येतात. आणि जेवण बनवताना होतं काय, आपण ज्या गोष्टीचं चिंतन मनामध्ये करतो त्या सगळ्याचं सूक्ष्म अवयव त्या ठिकाणी, सूक्ष्म जे आहे ते सगळं काही विचार त्या अन्नामध्ये घुसतात. आणि म्हणतात ना, अन्न जो व्यक्ती जसं अन्न खातो तसं त्याचं मन बनतं. मग समोरचा जर पवित्र शुद्ध अन्न खातोय, त्यात शाकाहारच घ्यावर का इथे, त्याचा तर आपण दुसऱ्याचा विचारही करत नाही, ते अन्नच नाही एवढा. शाकाहारामध्ये सुद्धा हा नियम आवश्यक आहे की त्यातही शुद्धता असली पाहिजे, पवित्रता असली पाहिजे. अगच उगाच शिव्या देत देत किंवा एखाद्याच्या नावाने काहीतरी उद्योग करत करत जेवण बनवलं, आणि जो खाणार आहे बघा त्याच्या मनावर तोच परिणाम होणार आहे. तर त्याला जरीही त्या ठिकाणी शिव्या ऐकलेल्या नसतील ना, तरीही त्याच्या मनात ते आपोआप उतरतात, आणि कालांतराने असं अन्न खात 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 त्याची बुद्धी तशीच बनून जाते. त्याच्यामुळे घरामध्ये तर कधी, म्हणजे आपल्याकडे ती पद्धत नाहीये, परंतु घरामध्ये जेवण तरी निदान स्वतः बनवलं पाहिजे. दुसऱ्याच्या हाताने, दुसरे नोकर वगैरे ठेवतात ना, त्यांच्या हाताने जेवण तरी निदान नाही खाल्लं पाहिजे. कारण की त्यांना काय घेणं देणं आहे, खाणारा काही खाईल, आपल्याला काय पगार मिळतोय. मग अशा प्रकारे ह्या लोकांकडून जेवण नाही खाल्लं पाहिजे, जे प्रेमाने बनवतात, ज्यांचा त्याच्यामध्ये प्रेम भरून देतात. आई जेवण बनवते ना आपल्या बाळाकरता, काय असतं त्याच्यामध्ये, अरे माझं बाळ जेवणार आहे, त्याच्यामध्ये मी माझं प्रेम देते, माझा आशीर्वाद देते, त्याच्यामध्ये खूप चांगली बुद्धी देवाने त्याला द्यावी, निरंतर त्याने चांगलं आचरण करावं, अशी आईच्या अंतःकरणामध्ये ती तळमळ असते. आणि त्या तळमळीनं बनवलेलं जेवण त्याच्या अंगी लागतं बरं का ते. तसंच त्याच्या ठिकाणी ती बुद्धी, त्याचं मन तयार होतं, आणि मग जे बाळ मोठे जरी झाले तरी त्याच्यामध्ये ते संस्कार निरंतर राहणार आहेत. म्हणून अन्नापासून जे मन बनतं त्याच्याकरता आपल्याला पवित्रता, विचारांची आणि आचाराची दोन्हीची पवित्रता गरजेची आहे.
नाहीतर नुसतं वरूनच तुम्ही शुद्ध झाले, 4 वेळा नहाले, पण आतून मात्र सगळं द्यायचे, मग त्याचाही काही उपयोग नाही. त्याच्यामुळे दोन्हीकडची पवित्रता गरजेची आहे. म्हणून शौच पालन करणं म्हणजे शुद्धी, अत्यंत स्वच्छता, शुद्धता पालन करणं. आणि आज काय झालेलं कलियुगामध्ये याचं फार विचित्रपणा आहे, विडंबना झाली आहे. याच्यामध्ये फार रहस्य आहे, ती करत नाही, पालन करत नाही, त्याची गरज आहे. म्हणून म्हणतात शौच पालन करा. त्यानंतर दया, धर्माचं जे चिन्ह आहे त्यावेळी होतं दया. आणि आज अंतःकरणामध्ये लोक सगळे निर्दयी झाले, कुणाला काही दया उरलेली नाही, अजिबात दया नाही, अत्यंत निर्दयी होऊन गेले ते लोक. म्हणून त्यांच्या अंतःकरणात दया उरली नाही. त्या अर्थात धर्माचं जे चिन्ह होतं दया ते गळून पडलं. त्यानंतर म्हटले शांती म्हणजे क्षमाशीलता. किती मोठा अपराध झाला तरीही त्याला अंतःकरणातून क्षमा करायचं, क्षमा करून द्यायचं, काही हरकत नाही. कारण क्षमा करण्याकरता फार मोठं बळ लागतं बरं का. तुम्ही म्हणणार एखाद्याला ताडीत करायचं, एखाद्याला मारायचंय, त्याने मारलं 1, मग आपण मारायचे 4, म्हणजे याचा अर्थ काय होता, आम्ही फार जास्त मोठी शक्तिशाली त्याच्यापेक्षा. परंतु त्याने जर 4 मारल्या तरी तुम्ही त्याला काहीही न मारणं ही तुमची क्षमाशीलता आहे. आणि क्षमा तोच व्यक्ती करू शकतो जो अंतःकरणामध्ये फार मोठा धैर्यशाली आहे, शक्तिशाली आहे. नाहीतर आपल्याला ती चैन पडणार नाही, बरंच वाटणार नाही. कारण अंतःकरण ते दुःख झेपवू शकत नाही. त्याने मला 4 मारले, मी काहीच नाही केलं, म्हणजे त्याला दुःख वाटेल. त्या दुःखाचं जे ओझं आहे त्याच्यामध्ये तो शेवटपर्यंत खचून मरेल. याचा अर्थ अंतःकरण अत्यंत महत्वाचे, त्याचं शक्तिशाली असलं पाहिजे. ते शक्ती त्या ठिकाणी आज कलियुगाच्या लोकांकडे उरली नाही. ते लोक गाठ बांधून ठेवतात. बरेचशा लोकांचं तुम्ही असंही पाहिलं, आता सध्या काहीच करता येत नाही, त्याने फार त्रास दिला, पण आपल्याकडे शक्ती नाही त्याला काहीच करायची. आणि मग त्याला काही नाही करायचं तर मग काय करायचं, मनात तर ठेवतात. म्हणून ते कधीतरी ती बदला घ्यायचा, नक्कीच ते फेडायचे, म्हणून ते कुठेतरी ना कपड्याची गाठ मारून ठेवतात. असं पाहिलेलं आहे, कपड्याची गाठ मारता, हे बघ गाठ दिसते का तुला, पाहून घे, असं असतं. म्हणजे आज कलियुगामध्ये लोकांकडे क्षमा उरली नाही. त्यानंतर म्हणतायत त्याग, व्यक्तीने त्यागाचं जीवन जगलं पाहिजे. कारण की त्यागामध्येच खरोखर सामर्थ्य आहे. त्यागानेच आपण सगळं काही मिळवू शकतो. आपण म्हणू कसं काय बरं, कारण की कोणतीही गोष्ट बघा, तुम्ही दुकानात गेले, तुम्हाला कोणी दुकानदार म्हटले की काय पाहिजे, तुम्ही म्हणता आम्हाला 1 किलो शेंगदाणे द्या. मग तुम्ही काय करता, शेंगदाणे घेता आणि लगेच घरी येता का? काय करता मग? त्याग करता ना, काहीतरी त्याग करताय. ही तर एकदम सामान्य गोष्ट आहे. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट त्यागामध्ये निहित आहे. शास्त्र सांगते की तुम्ही संपूर्ण जीवन या प्रपंचामध्ये त्याग करताय, त्या बदल्यात मिळतंय काय तुम्हाला? त्याग करताय, जीवन खपवताय अख्खं, मग तोच त्याग, जीवनाचा त्याग करायचा शेवटपर्यंत, हे तसंही त्याग होणारच आहे त्याचा. जर तोच त्याग तुम्ही आपल्या धर्मक्षेत्रामध्ये, आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या चिंतनामध्ये जर केला तर तो त्याग फार महत्वाचा आहे, आपल्या उपयोगाचा आहे. म्हणून त्या त्यागाकडे थोडंसं लक्ष द्या. आणि आज कलियुगाच्या लोकांकडे त्याग उरला नाही. सगळे गबाळ आवळून बसलेत आणि मग त्याच गबाळाला शेवटी त्याच्यातच त्यांना पेटवून दिलं जातं. शेवटी तिथेच आहे ना, कारण की मातीपासून उत्पन्न झालेले सगळे, याला आपण आवळून बसतो आणि शेवटी त्याच मातीमध्ये आपण एक दिवस मातीमोल होऊन जातो. ही अत्यंत वास्तविक परिस्थिती आहे, आपल्या सगळ्यांची खरी स्थिती आहे. याच्यामध्ये आपण लक्ष देत नाही. त्यानंतर म्हटले संतोष. संतोष म्हणजे समाधान. कलियुगाच्या लोकांकडे समाधान उरलं नाही. कितीही द्या, काहीही द्या, कसंही द्या, त्यांना कोणत्याही प्रकारे त्या गोष्टीविषयी संतुष्टी वाटत नाही. हा बस पुरे झालं असं म्हणतो का? एवढं मिळवलं, पुरे झालं, आनंद वाटला, याच्यापेक्षा जास्त काही नकोच. असतं आपल्याकडे, कितीही द्या समाधान होत नाही. जसं आपण म्हणतो ना की हौस आहे माणसाला, हे घ्या ते घ्या, ते हौस मरेपर्यंत मिळतात. उलट मरायच्या वेळी आणखी यादी असते, अरे मला हे पाहिजे होतं आणि मी आयुष्यात मिळवलं नाही, आता कधी मिळेल ते, मला मरायची वेळ आली, मला आता कधी मिळेल ते. म्हणजे एक तिथे एक न्यूनता राहते. परंतु तुम्ही एक विचार करा, जे शरीर तुम्हाला मिळाले, जेव्हा आपण जन्म घेऊन आलो होतो, आईच्या उदरामधून बाहेर आलो, असंच आलो, तेव्हा आपल्याकडे काय होतं बरं? खिसा होता का? होता वाटतं. एक काही लोकांकडे, दोघांकडे नाही ना, खिसा नव्हता. मग काय होतं? तुम्ही म्हणणार खिसा कसला, कपडे सुद्धा नव्हते. तसंच आलो आपण. मग खिसा नव्हता आणि मरायच्या वेळी
मरायच्या वेळी खिसा नसतो, तर कपडे घालतात म्हणून तो खिसा असतो, पण त्या खिशामध्ये काहीच नसतं. ते आता तिथे तुम्ही पाहायला नाही येत त्याच्यामुळे तुम्हाला काही कळणार, परंतु त्या खिशामध्ये खरंच काही नसतं ना. तर देतात 2-4 रुपये टाकून, त्याला पुढे काम येते म्हणून. नाही एखाद्या नोटाचं बंडल नाही, मग विचार करा, आले तेव्हा खिसा नव्हता, आले तेव्हा खिसा नव्हता, मरायच्या वेळी खिशामध्ये काहीच नाहीये, परंतु आयुष्यभर फक्त खिसा भरण्यात घालवता. म्हणजे आयुष्यभर फक्त हा खिसा भरत राहील. मला विचार करा स्वतःशी, संपूर्ण आयुष्य एवढ्याशा खिशाला भरण्याकरता घालवलं, तो खिसा भरला गाव. ही असंतुष्टी माणसाची या कलियुगामध्ये फक्त भरत जातो, परंतु संतोष काही मिळत नाही. म्हणून असंतुष्ट धर्माचं चिन्ह गळून पडलं. त्यानंतर आर्जव म्हणजे रुजुता, सरळ काही लोक वाकडेचे सगळे, बुद्धी वाकडी, त्यांचं आचरण वाकड, सगळं काही वाकडं. कलियुगामध्ये सगळं काही वाकडं आहे हे चिन्ह गळून पडलं, की सरळ नाही. आपण म्हणतो ना फार सरळ स्वभावाचा आहे, तसे लोक आज राहिले नाही. बरोबर आहे ना. पहिल्या काळातले लोक सरळ स्वभावाचे होते, आज थोडे पाहायला मिळतात, परंतु याच्यानंतर तर पाहायचंच म्हणजे अवघड आहे. पुढे म्हणतात आणखी एक गोष्ट, शम म्हणजे शम, दमन करणं. त्या ठिकाणी आपले जे इंद्रिय आहेत, आपलं जे मन आहे, मनावर संयमन करणं. कारण आपलं मन हे इतकं चंचल पळत राहतं. कधी कधी असं वाटतं या मनाचे जर पाय असते ना तर बरं झालं असतं, निदान पळून पाय थकले असते, मग एका जागी बसलं असतं. पण याचे काही पाय नाही, ते पळत राहते. त्याची धाव कधी थांबत नाही. म्हातारा झाला, पाय गळून गेले, तुटून पडले, तरी मनाला मात्र तो आवरू शकत. म्हणून म्हणते की आज ही परिस्थिती अशी, या जगामध्ये कोणाचंही मन स्थिर नाही. या कलियुगामध्ये सगळे लोक अत्यंत मनमानी कारभार करतात. पुढे म्हणतात दम, अर्थात इंद्रियांवरती त्यांचा संयम असला पाहिजे. आपले 10 इंद्रिय 10 दिशांनी पळतात, प्रत्येकाचा जो आहार आहे तो वेगळा, प्रत्येकाला संयमित करत बसण्या एवढं सामर्थ्य कलियुगी जीवाकडे नाहीये. पुढे म्हणतात तपहीन झाले लोक, तपस्या करत नाही, कोणी तपस्या राहिली नाही. त्या पूर्वीच्या काळामध्ये लोक सहस्र वर्ष बसून तपस्या करायचे, आता काही तप राहिलं नाही, ते गळून पडलं. म्हणतात साम्य म्हणजे समता, अत्यंत निरपेक्ष भावाने, कुठलाही भेदभाव काही न करता एकदम व्यवस्थित प्रकारे सर्वांशी समान रूपाने वागणं, हे पूर्वीच्या काळी होत होतं. आजकाल या लोकांकडे राहिलं नाही. पुढे म्हणतात तितिक्षा म्हणजे सहनशीलता. काही कोणत्या गोष्टीची सहनशीलता नाही हो. शारीरिक सहनशीलता तर नाहीच नाही, मनाची पण सहनशीलता उडून गेली. पहिल्या काळामध्ये लोकांकडे अपार सहनशीलता होती, मोठमोठे कष्ट करायचे शरीराने. आता शरीराला थोडंसं काही झालं की अवघड आहे. आता म्हणजे जन्मापासूनच माणसाकडे सहनशीलता नसते. पूर्वीच्या काळामध्ये अगदी कुठेही जन्म होत होता, एखाद्या झोपडीमध्ये कुटीमध्ये काही गरज नव्हती, ते अगदी आले की अगदी व्यवस्थित तंदुरुस्त असायचे. आता ते पहिल्या काळात थोडी होतं काचेत ठेवा आणि अमक्यात ठेवा. आता हे सगळे पद्धती आलेल्या आहेत, कारण सुरुवातीपासून असहनशील, पहिल्यापासूनच त्यांच्याकडे सहनशीलता अजिबात राहिलेली नाही, प्रतिकार शक्ती उरली नाही. पुढे म्हणता उपरती, श्रद्धा, समाधान, भगवान परमेश्वराप्रती समर्पण राहिलं नाही. श्रुत म्हणजे श्रवण करणं, शास्त्राचं श्रवण. बघा काही केलं तरी कुठूनही आले ना तरी एक गोष्ट कायमची आहे, शास्त्राचं श्रवण, सत्संगाचं श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे. सत्संग जो आपला इथे चालू आहे, अशा प्रकारे सत्संग आपल्या जीवनात कायम असला पाहिजे. त्याची आपल्याला फार नितांत गरज आहे. म्हणून म्हणतात श्रुतम. पुढे ज्ञानम, त्या श्रवण केलेल्या ज्ञानाला, श्रवण केलेल्या शास्त्राला मनात निरंतर चिंतन करत राहणं, त्याला म्हणतात ज्ञान. असते राहील. पुढे म्हणतात विरक्ती, वैराग्य धारण करणं, म्हणजेच आपले जे प्रपंच भोग आहेत, सुख आहेत, या सुखांपासून मनाला आवळून त्या ठिकाणी परमेश्वराच्या रस्त्यानं लावणं, वैराग्य धारण करून चालणं, ते आज उरलं नाही. पुढे म्हणतात की ऐश्वर्य म्हणजे श्रीहीन झाला, दरिद्र झाला आज मनुष्य. पैसा जरी त्याच्याकडे दिसत असला तरीही सद्गुणांपासून फार लांब गेलेला हा माणूस. म्हणून पुढे म्हणतात आणखी काय उरलं नाही, शूरता, शौर्य उरलं नाही. बघा पहिल्या काळातले लोक फार शूरवीर असायचे, आजकाल शूरवीरता उरली नाही. पुढे म्हणतात की त्याच्याकडे तेज नाही. तेज म्हणजे चेहरा अगदी सुकून जातो, थोडं वय झालं किंवा थोडं काहीतरी कष्ट पडलं की ते तेजहीन, अगदी मानव खाली पडतात त्यांच्या. जसं सूर्यफूल असतं ना,
सूर्यास्तानंतर मान टाकून देतो. तशाच प्रकारे आपल्या या सगळ्या लोकांची स्थिती आहे. थोडासा काही त्रास झाला की त्याचं सगळं काही भ्रष्ट होऊन जातं. मग तेज उरलं नाही, त्याच्याकडे कुठलं बळ नाही, त्याच्याकडे स्मृती नाही. स्मृती म्हणजे काय करणं गरजेचं आहे. स्मृती म्हणजे काय, आपल्याला हे आठवणीत आहे, परंतु अहो ती आठवण तेव्हा काही कामाची जेव्हा त्या आठवणीची गरज नसते. मग आपण म्हणतो ना, वेळच्या वेळी ते आठवलं पाहिजे. जेव्हा ज्याची गरज आहे ती वस्तू कुठे ठेवलेली ते लक्षात आलं पाहिजे. नको तेव्हा लक्षात येऊन काय उपयोग आहे. तसंच भगवत चिंतन कधी करायचं हे लक्षात वेळोवेळी आलं पाहिजे. मरायच्या वेळी लक्षात नाही आलं तर काय उपयोग आहे त्याचा. त्याच्याकरता बाकी वेळी लक्षात येणं गरजेचं आहे. भगवत चिंतन स्मरणात राहणं ही स्मृती आहे. स्वातंत्र्य, त्या व्यक्तीकडे स्वतंत्रता असली पाहिजे. स्वतंत्रता म्हणजे स्वेच्छाचार नव्हे, जसा आपला कालच विषय झाला होता. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य असलं पाहिजे. म्हणजे आपण भगवत भक्ती करतोय, आपल्या अंतःकरणामध्ये आपण आपल्या इच्छेनं, आपल्या स्वतंत्र इच्छेनं भगवंताच्या चरणावर आरूढ झालं पाहिजे. दुसऱ्याने जबरदस्ती आपल्याला ते करायचं, त्याच्यामध्ये किती होणार आहे बरं. एखाद्या माणसाला तुम्ही जर जबरदस्ती घोड्यावर चढवलं आणि म्हणे जा युद्ध करायला, तो जिंकून येईल का? का नाही येणार जिंकून? जबरदस्ती चढवले त्याला. मग त्याला जर तो स्वतः उत्स्फूर्त होऊन घोड्यावर चढला आणि लढायला गेला, समजायचं तिथेच त्याचा विजय झाला. मग आपल्याकडे स्वतंत्रता असली पाहिजे. त्याच्यानंतर कौशल म्हणजे कलाकुशल व्यक्ती असला पाहिजे. कांती म्हणजे चेहऱ्यावर जो आनंद आहे, प्रसन्नतेची जी चमक आहे त्या चेहऱ्यावर असली पाहिजे. कारण चमक जी आहे ना चेहऱ्यावर जास्तीत जास्त करून प्रसन्नतेनंच येते. एखादा माणूस निरंतर दुःखी राहतो ना, रडका, तो हळूहळू त्याचा चेहरा सुद्धा एकदम विचित्र दिसायला लागतो. मग कांती राहिली नाही कलियुगाच्या लोकांकडे. म्हणतात धैर्य, धीरता तर अजिबात उरली नाही, अजिबात कुठलं धैर्य नाही. आर्दवम, आर्दव म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये द्रवीभूत होत नाही. ते कोणाचं काही दुःख पाहिलं तर द्रवीभूत होते. अत्यंत कठोर आहे ते लोक, एकदम कठोर. मग पुढे म्हणतात प्रागल्भ्य म्हणजे त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या आचरणामध्ये प्रगल्भता राहिली नाही. प्रगल्भता म्हणजे निर्णायक क्षमता, निर्णय घेण्याची शक्ती. काही असलं तर काही परिस्थिती येऊ द्या, एकदम निर्णय ठाम. आणि असा निर्णय की जो विफल होत नाही, सफल होतो. कारण निर्णय कुणी घे, परंतु तो निर्णय जर विफल होत असेल तर त्याचा उपयोग नाही. पुढे म्हणतात प्रश्रय म्हणजे आश्रय देण्याची क्षमता असली पाहिजे. शील, तो व्यक्ती शीलवान असावा. सह ओज, ओज असावं, बल असावं. भग असावं म्हणजे ऐश्वर्य असावं. गांभीर्य, त्याच्या जीवनामध्ये गंभीरता असावी. त्याच्या वाणीमध्ये, त्यांच्या आचरणामध्ये अत्यंत गंभीरता असावी. कोणतीही गोष्ट अशी एकदम उथळ नकोय, गंभीरता असली पाहिजे. पुढे म्हणतात की स्थिरता असावी. व्यक्तीच्या मनामध्ये, अंतःकरणात स्थिरता असावी. आस्तिक्य बुद्धी असावी म्हणजे नास्तिकता नकोय त्याच्या अंतःकरणात. परमेश्वराविषयक प्रेम असावं, अनुराग असावा, म्हणून आस्तिक्य बुद्धी असावी. कीर्ती असावी, त्याला मान असावा आणि त्याच्याकडे अनहंकार असावा. म्हणजे मान मिळाल्यानंतर माणूस अहंकाराने फुगून जातो तसं नकोय. त्याला मान मिळतोय, कीर्ती मिळावी, या विश्वामध्ये त्याला सन्मान, मान सन्मान मिळावा, परंतु त्या मान सन्मानानंतर येणारा जो अहंकार आहे तो नसावा. म्हणून अनहंकृती. एते चान्ये च भगवन् नित्या यत्र महागुणाः. भगवती पृथ्वी सांगते की हे सगळे जे गुण आहेत ते सगळेच्या सगळे भगवान परमेश्वरामध्ये निरंतर राहतात. हे त्यांचे चिन्ह आहेत, धर्माचे हे चिन्ह आहेत. आणि हे सगळे भगवंताकडे निरंतर नित्य असतात, पूर्ण असतात. आणि प्रार्थ्या महत्व इच्छा, आणि प्रार्थना जर केली, ज्या व्यक्तीने प्रार्थना केली भगवंताकडे, तर परमात्मा आपल्यामध्ये असलेले ते गुण, आपल्यामध्ये असलेले ते चिन्ह आपल्या भक्तांकडे थोडे थोडे देतात. आणि आज कलियुगाचे लोक देवाला प्रार्थना करत नाही, त्याच्यामुळे भगवान त्याला काही देत नाही. आज धर्म जो आहे तो चिन्हहीन झाला, कारण की कलियुगाच्या लोकांनी त्याला अशा प्रकारे विद्रूप बनवलं. त्याच्याकडे असलेला एक एक अलंकार हिसकावून घेतला, काही ठेवलं नाही. असा विद्रूप झालेला हा जो धर्म, माता पृथ्वी जी आहे, जी गो मातेचं रूप घेतलेलं, ती म्हणते की धर्मा, मला माहित आहे तुझं जे रूप आहे अत्यंत अद्भुत आहे, अत्यंत दिव्य आहे, परंतु आज तुला पाहून मला फार दुःख वाटतंय की बघा तुझ्या जवळ एवढं सगळं होतं, परंतु आज एका पायावर चालतोय. चालू कसं काय शकतो बरं? तुम्ही म्हणता बघा, विचार करा, बैलाला जर एकच पाय आहे तर तो उठू तरी शकतो का? परंतु हा धर्म आहे ना, तुम्ही साधारण बैल नाहीये.
हा धर्म त्या ठिकाणी राजा परीक्षिताकडे याचना करण्याकरता आलेला आहे एकाच पायावर. मग ती जी प्रार्थना आहे ती राजाने ओळखली पाहिजे. अशा प्रकारे धरती माता जी आहे म्हणते की तुझे जे चिन्ह होते आज तू चिन्ह विहीन झालेला आहे आणि याचं मला अत्यंत दुःख वाटते. आणि याचं तर फार मोठं दुःख आहेच. जेवढे कारण सांगितले त्याचे तर दुःखाचे कारण आहेतच. त्याच्यामध्ये जे कारण तू शेवटी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने या पृथ्वीला सोडून धराधाम त्याग करून स्वलोकाला गेलेले आहेत. परमात्म्याचं ते गमन त्यांचं जे जाणं अशा प्रकारे त्यांचा विरह मला सहन होत नाही. त्याच्यामुळे मी अत्यंत दुःखी आहे. अशा प्रकारे ह्या दोघांचा संवाद चालू होता. कोणाचा? धर्म आणि पृथ्वी, जे की गाय आणि बैलाचं रूप घेऊन तिथे आलेले होते. आणि त्याचा संवाद सगळा कोण ऐकत होतं? तुम्ही ऐकतात ना? तुम्ही ऐकता ना? परीक्षित राजा ऐकत होता. आणि हे आपणही ऐकतो कारण की ही कथा ऐकणारा प्रत्येक जण परीक्षित आहे. बघा, कारण श्रीमद भागवत कथेचं श्रवण पहिल्यांदा कोणी केलं? राजा परीक्षिताने. आणि जर सगळ्या लोकांची भगवंताप्रती कशा प्रकारे ओढ आहे तर सगळे कोण आहेत? परीक्षित आहेत. हा, सगळे सुख नाही होऊ शकत. भगवान शुकदेव एकच आहे, त्यांना सुख समान मानलं जातं. परंतु तरीही भागवताचार्य जे म्हटलं जातं ना, बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही भागवत कथा करता. मग तुम्ही कथा करत असताना स्वतःच्या नावापुढे भागवताचार्य असं का नाही लिहिलं? ही गोष्ट कधी सांगितली नाही जात फारशी, परंतु काही हरकत नाही बोलायला. मुक्त कंठाने सांगू शकतो की श्रीमद भागवताचार्य जे आहेत ते केवळ एकच आहेत, ते म्हणजे भगवान श्री शुकदेवजी महाराज. त्यांच्यानंतर भागवताचार्य कोणीही झालेलं नाही. अनेक महापुरुष संत महात्म्यांनी ही कथा गायली आहे. भगवंताचे एकनिष्ठ निस्सिम भक्त होते, जे अत्यंत निस्पृह भावनाने कथा करत होते. ते सुद्धा भागवताचार्य स्वतःला म्हणून नाही घेतले, कारण की त्यांच्या दृष्टीनेही केवळ श्री शुकदेवजी महाराज ही भागवताचार्य आहेत. आणि आज आपल्याला भागवताचं काही माहित नाही. भागवताचा भ म्हणजे काय ते माहित नाही. भागवतामध्ये किती स्कंद, किती श्लोक, किती अध्याय याचं ज्ञान नाही. आपल्याकडे भागवतात किती उपाख्यानं आहेत, कोणाची उपाख्यानं आहेत हे माहित नाही. आणि स्वतःच्या नावापुढे लिहायचं काय? भागवताचार्य. फार मोठा अपराध आहे. जो लिहितो आणि जो त्याच्या समोर लिहायला लावतो ते सगळेच अपराध येत आहेत. म्हणून साक्षात शुकदेवांचा हा अपराध आहे. भागवत शास्त्राचा घोर अपमान आहे. तुम्ही भागवताचार्य कसे काय झाले? भागवताचार्य केवळ एकही आहे, ते म्हणजे भगवान शुकदेवजी महाराज. भगवान वेदव्यासांनाही भागवताचार्य नाही म्हटलेलं, त्यांच्या समोरही श्री नाही लागलेला, तेही केवळ व्यासजीही आहेत. पण शुकदेवजी महाराज हे श्री शुक उवाच, जसं भागवतामध्ये त्यांचं उवाच जिथे जिथे आलंय ते आपल्याला पुढे ऐकायला मिळेल. मग अशा प्रकारे हा जो सुंदर असा जो संवाद आहे या श्रीमद भागवत कथेमध्ये, ते जे श्रोता आहेत ते राजा परीक्षित त्यांनी ऐकला. तयोरेवं कथयतो पृथ्वी धर्मयोस्तदा परीक्षिन्नाम राजर्षिः प्राप्तः प्राचीं सरस्वतीं. पूर्व दिशेकडे वाहणारी जी नदी आहे सरस्वती माँ, त्या सरस्वती मैयाच्या किनाऱ्यावर हा संवाद चालू होता आणि राजा परीक्षितानं तो ऐकला. अशा प्रकारे जसा संवाद ऐकला, राजाने काय केलं? लगेच आपला रथ सुसज्ज केला. सोन्यानं अगदी मढवलेला तो सुंदर रथ, सुंदर सुंदर घोडे, त्याला जुंपलेले सारथी, आणि राजा परीक्षित धनुष्यबाण घेऊन त्या ठिकाणी रथावर आरूढ झाले आणि त्या व्यक्तीला शोधायला निघाले ज्याने यांची ही अवस्था केली आहे. राजा परीक्षित त्या ठिकाणी चालत त्या ठिकाणी पुढे गेले तर त्यांना अत्यंत विभत्स एक दृश्य दिसलं. काय हो म्हणतात? सप्तदश अध्याय त्याचं वर्णन आहे. 16वा अध्याय इथे संपला. 17व्या अध्यायामध्ये सांगितले की राजाने आता ज्या गायीला आणि ज्या बैलाला पाहिलं होतं ना संवाद करताना, तेच गाय बैल त्यांना थोड्याशा पुढच्या अंतरावर दिसले. काय करत होते? सूतजी महाराज त्याचं वर्णन करून सांगतात की तत्र गो मिथुनम राजा हन्यमान मनाथवत दंडहस्तं च वृषलं ददृशे नृपलांछनं. बघा, ही गोष्ट फार तुम्ही लक्ष देऊन ऐका. इतकी सुंदर कथा आहे ही की कदाचित ऐकली नसेल. म्हणतात की तत्र गो मिथुनम म्हणजे गाय बैलाची जी जोडी आहे त्यांना खूप अत्यंत विद्रूप प्रकारे ताडित केलं जात होतं, मारलं जात होतं. जसं ती कथा आपण परवा दिवशी ऐकली होती
की एका नांगराला झोपून त्यांना तो काळा पुरुष मारत होता. कोण मारत होतं म्हणताय? हन्यमानस अनाथवत, एका अनाथाप्रमाणे मारत होते त्यांना. अनाथ म्हणजे बघा आता, नाथ म्हणजे काय? कुणीतरी मालक असला पाहिजे. आपण म्हणतो रे गाय कोणाची, या गायीला कोणाचा मालक आहे की नाही, कुत्र्याला मालक आहे की नाही. ज्या कुत्र्याला मालक नाही तो कसा? असाच फिरती कुत्रा, नाही का? तसंच म्हणजे बघा, विचार करा, फिरती कुत्रा जो असतो, ज्याला काही कोणी मालक नसतं, त्याला मग कुणी पण मारू शकतं. कुणीही दंडा उचलला मारलं, दगड उचलला मारलं, कुणी काय बोलणार आहे का? काही बोलेल का? पण तेच एखाद्या पाळीव कुत्र्याला जर तुम्ही मारलं, एखादी काठी टाकली आणि त्याला लागलं काही, तर ज्याचा कुत्रा आहे तो माणूस तुम्हाला मारेल बरं का. म्हणजे विचार करा, माझ्या कुत्र्याला का मारलं म्हणून तो बोलणारा आहे, अर्थात त्या कुत्र्याचा कुणीतरी मालक आहे. मग विचार करा, या मालक असला तर त्या कुत्र्याचंही रक्षण होतं, आणि मालक नाही म्हणून गाईला सुद्धा लोक मारतात. कुणीही मारते. तुम्ही शेजाऱ्याच्या गाईला जाऊन मारू शकता का? नाही ना. तिने काही केलं तरी तुमच्या शेतात आली तर तुम्ही तिला पळवून लावता, परंतु तरीही मारू नाही शकत. तिला हकलून लावू शकता, पळवून लावू शकता, पण त्याच्या गोठ्यामध्ये जाऊन तिने जर काही उद्योग केला तर तुम्ही मारू नाही शकत. का? कारण की तो तुमची नाहीये, तिचा जो स्वामी तो बघून घेईल. परंतु हे असं जे आहे, इकडे तिकडे फिरणारी गाय बैल त्यांना कुणीही मारत. त्याच प्रकारे म्हणजे अनाथवत, जिचा कुणी नाथच नाही, कुणी मालक नाही, अशा प्रकारे तो माणूस मारत होता. दंडहस्तम, हातामध्ये दंड घेतलेला आहे, मोठी काठी घेतली आहे, आणि वृषलम, दोघांनाही ते मारत होता. नृपलांछनम, नृप म्हणजे राजा. मग राजा जो आहे त्या राजाला कलंक देणारा असा एक राजा. मग तिथे काय म्हटलं, आधी सांगितलं होतं की राजकीय कुणीतरी पुरुष आहे, ज्याने की राजाचे वस्त्र घातलेले, सोन्याचा मुकुटे डोक्यावर, छान छान राजाचे कपडे घातलेत, म्हणून असं वाटेल की हा राजा आहे. परंतु इथे म्हटले नृपलांछनम, तो जरी राजा असला तरीही तो राजाच्या नावाने कलंक आहे. कारण की राजा असं काम करत नाही कधी. आपल्या आश्रयामध्ये आलेल्या लोकांचे रक्षण करतो, आणि निरपराध निर्दोष लोकांवर तर कधीही राजा हात उचलत नाही. राजा तर मुळात कधी कोणावर हातच उचलत नाही. युद्ध करणं ती गोष्ट वेगळी आहे, परंतु आपल्या राजसभेमध्ये जर कुणाला काही दंड द्यायचा असेल तर त्याचं दंडविधान असतं. मग इथे जो आहे नृपलांछनम, निर्दोष जीव आहेत, प्राणी, मुके जित्राप ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यावर हा काय करतोय राजा? नृपलांछनम, ताडित करतोय त्यांना, म्हणून नृपलांछन आहे. राजाच्या नावाने कलंक आहे तो. आणि तो बैल कसा आहे हो, ती गाय कशी आहे, याचं या ठिकाणी वर्णन केलंय. तर म्हणतात बैल असा होता, कसा? वृषम मृणाल धवलम. बघा, तो अत्यंत शुभ्र पांढरा बैल होता. त्या बैलाच्या अंगावर एकदम चमक होती, एकदम शुभ्र पांढरा. कसा? मृणाल म्हणजे जसं कमळाचं फुल आहे, कमळाच्या फुलाखाली जी दांडी असते त्याला जर तोडलं तर त्याच्या आतून एक पांढरी नाळ निघते. एवढी सफेद आणि एवढी सुंदर शुभ्र दिसते, त्याची उपमा दिली इथे की ती मृणाल म्हणजे कमळाची नाळ जशी शुभ्र पांढरी दिसते, त्या प्रकारचा या बैलाचा रंग होता, एकदम शुभ्र पांढरा. आणि मेहंतमिव बिभ्यतम, आणि घाबरलेला होता, फार घाबरलेला. कारण की हा काळा पुरुष जो आहे तो त्याला निरंतर मारत चाललेला आहे, काहीही दया नाही, एकदम मारतोय. आणि वेपमानम पदैकेन, आणि एवढा तो घाबरून गेलेला बैल की त्या पाठीवर पडणाऱ्या त्या मारामुळे वेपमानम पदैकेन सीदंती शूद्र ताडितम म्हटलेलं आहे की वेपमानम, त्याचं काय झालं? भीतीनं आणि मारामुळे आपोआप त्याचं मलमूत्र त्याग होत होता, त्या बैलाचा आपोआप मलमूत्र निघत होता. अशा प्रकारे एवढी विचित्र स्थिती, आणि ते शूद्राच्या द्वारे तो ताडित होता. शूद्र काय आहे पुढे आपल्याला कळेल. शूद्र का म्हटलं याला? राजा आहे ना, राजा क्षत्रिय आहे, मग त्याला तरीही शूद्र का म्हटलं त्याचं पुढे कळेल. ते म्हणताय मग ती गाय कशी होती? म्हणतात गामच धर्मदुघाम क्रीडाम. बघा, गायचं इतकं सुंदर वर्णन केले की गाय जी आहे ते धर्मदुघा आहे. धर्मदुघा म्हणजे धर्माचं दोहन करणारी, अर्थात धर्मावर उपकार करणारी आहे. बघा, तुम्ही कोणतंही धार्मिक कार्य करा बरं का, कोणतंही धार्मिक कार्य करा, त्या कार्यामध्ये गायीचा उपकार घेतल्याशिवाय ते तुम्ही पूर्ण करू शकता का, असा प्रश्न आहे. करू शकता. सगळ्यात पहिलं म्हणजे
ती जी जागा आहे जिथे आपण धार्मिक कार्य करणार आहे त्या जागेला पवित्र करावं लागेल. पवित्र करण्याकरता काय वापरतो आपण? गोमूत्र वापरतो, शेणाने लिपण करतो, तेव्हा ती जागा पवित्र होते. त्याच्यानंतर आपण देवासमोर तुपाची वात जाळतो, यज्ञ करताना तुपाची आहुती देतो. याचा अर्थ आपल्याला तूप जे आहे अत्यंत महत्वाचं आहे कोणत्याही धार्मिक कामामध्ये. तुपाशिवाय आपण ते धार्मिक कार्य पूर्ण करू शकत नाही. मग तेच म्हटलंय, जे तूप आहे ते आलं कुठून? गाईनं दिलं ना तुम्हाला. मग सुरुवातच आपली कोणत्याही कार्याची सुरुवात जर असेल धार्मिक कार्यामध्ये, आपल्याला मदत करणारी, आपल्याला सहाय्यक म्हणून विनामूल्य सेवा देणारी कोण आहे? गोमाता. गोमाता म्हणते का आम्हाला दूध घेतलं आणि पैसे आणा म्हणते का? ते तर तुम्ही धंदा केलाय, त्याची गोष्ट वेगळी आहे. ते गोमातेला तुम्ही काय करणार आहे? त्याचं तिला काय फक्त चारा लागतोय, बाकी काय? तुम्ही चारा दिला ते दूध देते तुम्हाला. मग विनामूल्य सेवा देणारी ही गोमाता अत्यंत पवित्र आहे, अत्यंत पुण्यवती आहे. गोमातेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की ती स्वतः तर पुण्याची खाण आहेच आहे, तर ती दुसऱ्यालाही आपल्यासारखं पुण्य प्रदान करण्याचं सामर्थ्य ठेवते. तुम्हाला वाटेल की एखादी गाय सांभाळणं म्हणजे अंगावर ओझं आहे की काय, कारण ती काय फार जास्त दूध देत नाही, जर्शी सारखी बादली भरत नाही. ती जर्शी जेव्हा बादली भरून दूध द्यायला लागली, लोकांना वाटलं वा किती छान, यालाच पाळू. मग सगळ्या लोकांनी आपल्या गोठ्यामध्ये असलेली ती छान गाय ती काढून फेकून दिली आणि ते उगाच बिंडोक सगळ्या गाया भरून आणून ठेवल्या. काय डोकं आहे का त्यांना? आहे का जराही बुद्धी? त्यांच्याकडे काहीही म्हणजे काय विचारच करू नका त्याचा. मग त्यांना आणून ठेवलं आणि ते डोकं नसलेल्या जनावरांचं तुम्ही दूध पिताय, मग आपल्याला कुठून डोकं येणार आहे? आपली जी बुद्धी आहे ती कशी? एकदम गंजली, त्यांच्यासारखी जनावरांसारखी झाली. त्याच प्रकारे गोमाता जी आहे ती काही जनावर नाही, ती आपली माता आहे. अत्यंत दिव्य आहे गोमाता, तिच्यामध्ये एवढं पुण्य आहे. शास्त्र सांगते की भगवान परमात्मा जे 33 कोटी देवता जे आहेत ते गोमातेच्या आतमध्ये निवास करतात सदा सर्वदा. कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे जे देवता आहेत. कोण कोण देवता आहेत? एकादश रुद्र, बघा लक्षामध्ये ठेवा. एकादश रुद्र म्हणजे 11 रुद्र. द्वादश आदित्य म्हणजे 12 आदित्य भगवान नारायण. आणि त्यानंतर पुढे सांगितले अष्टवसु आणि अश्विनी कुमार. हे सगळे देवता जेवढे आहेत ते सगळेच्या सगळे माता गोमातेमध्ये निवास करतात. मग तुम्ही फक्त गोमातेचं दर्शन घेतलं तर संपूर्ण देवतांचं दर्शन झालं. आणि फक्त गोमातेला जर तुम्ही चारा दिला तर काय अर्थ आहे त्याचा? संपूर्ण गोमातेच्या मुखामधून सगळे देवताच आपलं जेवण खातायत. तुम्ही हा विचार करा. गोमातेला एक घास दिला म्हणजे सगळे देवतांना आपण जेवण खाऊ घातलेलं आहे. पण गोमाता अत्यंत महत्वाची आहे. तिची पूजा करणं, तिचं निरंतर त्या ठिकाणी सेवन करत राहणं, तिची सेवा करणं आणि तिचा जो प्रसाद आहे आपल्याला मिळणारा, तिचं जे दूध आहे त्याचं पान करणं. मग अशा प्रकारे ती गोमाता एवढी पवित्र आहे, एवढी पूजनीय असून त्या ठिकाणी हा जो शूद्र माणूस आहे त्यांनी तिला पण तारीफ केलं, तिलाही नाही सोडलं. गामच्या धर्मदुघा आहे. आणि जर विचार केला तुम्ही, ही गोमाता तुम्ही म्हणा ही गाय थोडीच तर पृथ्वी आहे ना, मग पृथ्वीचं वर्णन करा. तर तसाही जर विचार केला तर आपल्याला जे काही मिळतं कुठून मिळतं? पृथ्वी. बघा आता विचार करा, आपण काहीच करू शकत नाही पृथ्वीशिवाय. आपण उभा तरी राहू शकतो का? बसू तरी शकतो का? आपण पुरेपुरे आपण सुद्धा पृथ्वीचाच अंश आहोत. शरीर कसं आहे? पृथ्वीने दिलेलं आहे आपल्याला. मग हे संपूर्ण शरीर मातीचं बनलेलं असताना आपण पृथ्वी मातेला एवढा मोठा त्या ठिकाणी अपराध करतोय तिचा. दिवसभर आपण नाचतो या पृथ्वीवर. आपण प्रत्येक गोष्ट हिच्याशिवाय करू शकत नाही, तिच्याकडून आपल्याला सगळं काही मिळतंय. मग आपण निदान तिचे उपकार तर कधी फेडूच शकत नाही, कोणताही विचारही करू शकत नाही की पृथ्वीचे उपकार फेडू म्हणून. परंतु तरीही कृतज्ञता जर ज्ञापित करता येत नसेल तर कृतज्ञ म्हणून तरी राहू नये. जर तिच्यावर आपण तिला उपकार नाही करू शकत तर तिचे अपकारही करू नये. म्हणून शास्त्र सांगते ना, तुम्ही जेव्हा सकाळी उठता तर उठल्याबरोबर पृथ्वी मातेची क्षमा मागा की हे भगवती, काल दिवसभर मी तुझ्यावर नाचलोय आणि आताही मला तुझ्याशिवाय गत्यंतर नाही, त्याच्यामुळे तुझ्यावर पाय टाकण्यापूर्वी तुझी क्षमा मागतो मी, तुला प्रणाम करतो मी. मग अशा प्रकारे तुझा जो पुत्र आहे, म्हणजे मी स्वतः धरती मातेचे आपण सगळे पुत्र आहोत,
मग धरतीपुत्र, मग आपण असताना त्या पृथ्वी मातेवर, आपल्या आईवर अशा प्रकारे एवढे अत्याचार अन्याय करतो आणि ती सगळे आईसारखेच पोटात घेते, सगळ्या अपराधांना सहन करते. म्हणून ती धर्मदुघा आहे, तरीही सगळं देते, काहीही कमी पाडत नाही आपल्याला. म्हणून धर्मदुघा, दीना, अत्यंत दीन. दीन म्हणजे अनाथच. इथेही तिलाही कुणी नाथ नाहीये. ज्याला नाथ नाहीये ना, मग त्याचा नाथ कोण आहे? अनाथांचा नाथ जगन्नाथ आहे, तो परमात्मा नाथ आहे. मग दीन जी आहे, इथे तिला कुणी नाथ नाही. आता सध्या म्हटले दीन आहे, अत्यंत दीन. ती गोमाताही दीन आहे आणि पृथ्वी आज दीन आहे, कारण की तिच्याजवळही तिचा नाथ राहिलेला नाहीये. कारण की नाथ होता ना आतापर्यंत भगवान श्रीकृष्ण होते, आज ते निघून गेले, म्हणून मलाही नाथ उरलेला नाही. त्यानंतर भृशम शूद्रम अपाहताम, शूद्राच्या द्वारे प्रताडित आहे. पुढे म्हणतात विवत्सा, म्हणजे ती गोमाता अशी आहे की तिच्याजवळ तिचं वासरू नाहीये. बघा, आपल्या पुत्रापासून एखाद्या आईला जर दूर केलं तर तिचं किती मोठं दुःख आहे. ते पुत्र नाहीच, मग ते एक वेळेस ठीक आहे, परंतु पुत्र असताना त्या बाळापासून जर आईला दूर केलं तर आईची किती विचित्र अवस्था होऊ शकते. आता याची कल्पना तुम्ही सगळ्या करू शकता, माता भगिनी आहात तर ही कल्पना होऊ शकते. मग ती गोमाता जी होती तिच्याजवळ तिचं वासरू नव्हतं, त्याला कुठेतरी दूर वेगळं केलं होतं. अत्यंत विवत्सा. आणि ती पृथ्वी माताही तशीच बरं का, विवत्सा आहे. पृथ्वीचे कोण आपण सगळे पुत्र आहोत, म्हणजेच पृथ्वीचे आपण पुत्र आहोत. हे आपल्याला मिळालेले जे वैभव आहे ते झाडाकडून आहे. मग शास्त्र सांगते की झाड जी आहेत ते सगळे पृथ्वीचे पुत्र आहेत. पृथ्वीमधून जन्म घेतात ना सरळच, आणि पृथ्वीमध्येच ते निरंतर राहतात, म्हणून ते पृथ्वीचे सगळे पुत्र आहेत. झाड, लता, वेली वगैरे जे काही आहेत ते पृथ्वीचे मुलं आहेत. आणि आज पृथ्वी जी आहे ती बिल्डिंगनी सजलेली आहे. मोठमोठ्या काय म्हणतात त्याला, मोठे मोठे बिल्डिंग सजलेले आहेत. तिथे झाड राहिली नाही, वृक्ष राहिले नाही. अर्थात सरस आपली जी पृथ्वी आहे ती आपल्या पुत्रांपासून विहीन आहे, म्हणजे झाड नसल्या कारणाने ती तशी आहे. पुढे म्हणतात साश्रुवदना, आणि ती रडते. अश्रुवदने, फार रडते. पृथ्वी पण रडते, दुःख आहे ना तेवढं. पुढे म्हणतात क्षामाम, अत्यंत कृष्य आहे, म्हणजे तिच्यामध्ये ना काही त्राणच उरलेलं नाही. ती जी गाय आहे अत्यंत जीर्ण झाली, क्षीण झाली आहे, तिच्यामध्ये जीव उरलेला नाहीये. थर 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 कापते, ती नीट पाहू पण शकत नाही, त्याच्यामध्ये काही शक्ती उरली नाही. तशी पृथ्वीही झालेली आहे, त्याच्यामध्ये अजिबात काही कस राहिलेला नाहीये. तिच्यामध्ये अत्यंत कृष्यता आलेली आहे. क्षामाम म्हटले. आणि यव समीक्षितम, अशा प्रकारे अत्यंत दुःख वाटते माता पृथ्वीला, फार त्रस्त आहे. मग पृथ्वी आणि जो त्या ठिकाणी धर्म आहे ते दोघेही अत्यंत दुःख त्या ठिकाणी असल्या कारणाने ते संवादही करत होते. आता तुम्ही इथे प्रश्न करणार की बघा, पूर्वीचा जो अध्याय आणि हा अध्यायाचा काही ताळमेळ आहे का? पूर्वी जे होतं त्या ठिकाणी एका ठिकाणी कुठेतरी या दोघांचा संवाद चालू होता, आणि थोडस पुढे राजा गेला तर या दोघांनाच तिथे एक कुणीतरी फार नृपलांछन, एक पुरुष जो अत्यंत क्रूर आहे तो यांना मारतोय. मग इथे नव्हता तो, इकडे आहे, इकडे त्यांचा संवाद चालला होता. हे नेमकं आहे काय? तर त्याचं कारण असं आहे की धर्म आणि पृथ्वी जी आहे ते दोघेही आपलं दुःख राजापर्यंत कसं सांगायचं, राजापर्यंत ते कसं पोचवायचं याचं माध्यम शोधत होते. त्याकरता त्यांनी हा छद्मवेश धारण केला आणि ते दोघेही राजा जिथे त्याचं शिबिर आहे तिथे जाऊन संवाद केला, जेणेकरून राजाला ऐकू जाऊ. ते जे काही दृश्य होतं ते फक्त त्याचं एक रूपांतर होतं, ते एक नाटक होतं. वास्तविक दृश्य हे आहे जे आता चाललेलं आहे. वास्तविक दृश्य हे आहे जिथे की तो अत्यंत क्रूर पुरुष त्या दोघांनाही ताडित करतोय, अत्यंत मारतोय. हे वास्तविक दृश्य आहे. इथपर्यंत राजाला घेऊन यायचं होतं त्या दोघांना, म्हणून तिथे राजाच्या शिबिराजवळ ते संवाद करत होते. वास्तविक त्यांची ही स्थिती आहे. मग ही स्थिती राजाने जेव्हा आपल्या डोळ्याने पाहिलं तर राजाला काय होईल? राजाला अत्यंत त्रास झाला, खूप विचित्र वाटलं की अरे काय चाललंय. मग अशा परिस्थितीमध्ये राजा काय करेल बरं? असं पाहिलं आपण काय केलं असतं? हा, कळली ना कथा की गेली डोक्यावरून? हा, नाही कळली सगळी कथा. मग आपण काय केलं असतं अशी परिस्थिती असताना? त्या बैलाला सोडवलं असतं, गायला सोडवलं असतं. आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण
केलं असतं. मग तो जो पुरुष आहे तो राजाच आहे, त्याला आपण काही नाही करू शकत, कारण की आपण काही फार सामान्य लोक आहेत. परंतु समोर आलेला हा कोण आहे? राजा परीक्षित राजाच आहे, जो चक्रवर्ती सम्राट आहे, त्याची ही पृथ्वी आहे. आणि तेही जिथे हे दृश्य घडतंय ती सगळी जी जागा आहे ती स्वतः राजा त्याचा स्वामी आहे. मग आपल्या हातीमध्ये होणारी गोष्ट जी आहे ती आपल्या अंतर्गत असते. त्याच्यामुळे आता राजा या गोष्टीमध्ये सहभाग घेईल आणि आता तिथे काय करील बघा. राजा अत्यंत धर्मपरायण आहे, प्रजावत्सल आहे. आपल्या शरणागत लोकांना त्या ठिकाणी आश्रय देऊन त्यांची आजीवन रक्षा करण्याचं व्रत या राजाचं आहे. मग अशा प्रकारे हा राजा परीक्षित, त्याला काय वाटलं आणि त्याने कशा प्रकारे पाऊल उचलून त्या ठिकाणी या दोघांची रक्षा केली की नाही केली, आणि तो जो होता नृपलांछन त्याला काय शिक्षा दिली, अशा प्रकारे हा जो संवाद आहे हा आपण उद्या ऐकू. आजची झालेली जी कथा आहे भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.